नमस्कार. युसेन न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. अखेर अमरावती विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ कुलगुरू. नागपूरचे डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची कुलगुरूपदी निवड. डॉक्टर बाराहाते ठरले अमरावती विद्यापीठाचे 9वे कुलगुरू. मंगळवारी राजभवनातून या संदर्भात आदेश पारित. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं शासन लागले कामाला. विविध मोहिमेद्वारे नवमतदारांच्या नोंदणी सुरू. भटक्या आणि विमुक्त जातीच्या मतदार नोंदणीसाठी प्रयत्न. विशेष शिबिरांमध्ये 554 जणांची मतदार नोंदणी. नवमतदारांचा टक्का वाढला. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली. मेळघाट क्षेत्रात जिल्हा परिषद शिक्षकांच्या 313 जागा रिक्त, तर उर्दू माध्यमाच्या 58 शिक्षकांच्या जागा रिक्त. रिक्त जागांची माहिती शासनाकडे सादर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ कुलगुरू मिळालेत. विद्यापीठाचे 9वे कुलगुरू म्हणून डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राजभवनातून या संदर्भात आदेश पारित करण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9वे कुलगुरू म्हणून नागपूरकर डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राजभवनातून नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. गेल्या 1.5 वर्षांपासून अमरावती विद्यापीठाचा कारभार प्रभारी होता. हे विशेष, आता डॉक्टर बाराहाते यांच्या रूपात कायमस्वरूपी कुलगुरू मिळाले आहे. यावर्षी लोकसभा आणि विधानसभा या 2 महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी शासनातर्फे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसंच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्तानं जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यावेळी उपस्थित होते. निवडणूक पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रांवर प्रारूप यादी प्रकाशित करून 2024च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबर 2023च्या प्रारूप मतदार यादीत 54,019 मतदारांची नावे नोंदणी झाली. तसेच 47,357 मतदारांची वगळणी करण्यात आली. यामुळे अंतिम मतदार यादी 6,662 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 23,99,197 इतकी झाली आहे. त्यानुसार 1,147 पुरुष मतदारांची तर 5,511 स्त्री मतदारांची आणि 4 तृतीयपंथीय मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटी यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली असून मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 940 वरून 943 एवढे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. आज आमची मतदार यादी पब्लिश होत आहे. या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स इथे ठेवण्यात आली आहे. आता मतदार यादीचे जे काही आकडे आहे ते सगळे आकडे तुम्ही लोकांना लेखी स्वरूपात देण्यात आले. तो आकडे न सांगता आम्ही याचा उद्देश काय आहे ते आम्ही तुम्ही लोकांना सांगतो, जेणेकरून ते जनतापर्यंत पोहोचला पाहिजे. तो इलेक्शनचे 2 महत्त्वपूर्ण टप्पे असतात ज्याच्यात पूर्ण इलेक्शनचं कामकाज चालतो. एक टप्पा आहे मतदार यादी तयार करणे. दूसरा टप्पा आहे ॲक्च्युअल इलेक्शन कैसे कंडक्ट केलं जाते त्या संदर्भात तयारी करणे. तो आतापर्यंत आम्ही जे पहिला टप्पा होतो मतदार यादी तयार करण्यासंदर्भात, त्याच्यावर आमची पूर्ण यंत्रणा काम करत होती आतापर्यंत. ते एक महत्त्वपूर्ण टप्पा आता आपला पूर्ण होत आहे.
आता याच्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे की जे ॲक्च्युअल मतदार होणार जेव्हा त्याची तयारीवर आमची पूर्ण यंत्रणा लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर बदली समायोजन प्रक्रिया जवळपास आटोपली आहे. मात्र मेळघाट या आदिवासी बहुल क्षेत्रात 313 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, तर गैर आदिवासी भागात उर्दू माध्यमाच्या 58 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी शासन स्तरावरून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यापैकी उर्दू माध्यमाच्या 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यासाठी माहिती शिक्षण विभागानं नुकतीच शासनाकडे सादर केलेली आहे. लवकरच प्रक्रिया सुरू होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सध्या पेसा क्षेत्रातील पदे सध्या भरली जाणार नसली तरी ही पदे आगामी काळात होणाऱ्या पेसा क्षेत्रात होणाऱ्या पदभरती दरम्यान भरली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बिंदू नामवलींचं भिजत घोंगडं गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यामुळे गरज असतानाही शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत नव्हत्या. याशिवाय आंतरजिल्हा बदल्यांनीही शिक्षकांना रिक्त जागेवर सामावून घेताना अडचणी होत्या. नव्यानं भरतीही करता येत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागानं हा प्रश्न प्राधान्यानं हाती घेतला होता. सीईओ अभिशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे आणि त्यांच्या चमूनं बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून घेतले. बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर रिक्त जागांची स्थिती समोर आली. यात जिल्हा परिषदेतील उर्दू माध्यमाच्या 58 जागा रिक्त असलेल्या या जागा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे. मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री तसंच विपणनासाठी मेळघाट हाट हा उत्तम प्लॅटफॉर्म प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास मंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं मेळघाट क्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू केले आहे. या विक्री केंद्रामध्ये मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदूळ, तूर डाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदरा उत्पादित होणारी प्रसिद्ध कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतली. इथं गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचं स्वरूप देण्यात आलं आहे. ही अतिशय हा चांगला इनिशिएटिव्ह आहे. खरं म्हणजे मेळघाट हाट हा एक असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये मेळघाटामध्ये वेगवेगळ्या ज्या अतिशय चांगल्या वस्तू बनतात, ज्या मिळतात, पौष्टिक अन्नधान्य मिळतं, तिथे ज्या काही अगदी स्पेशल अशा गोष्टी मिळतात, अशा सगळ्या गोष्टींना एका मार्केटिंगची आवश्यकता होती, त्याला ब्रँडिंगची आवश्यकता होती, त्याला चांगल्या पॅकेजिंगची आवश्यकता होती. आणि या मेळघाट हाटने ते पॅकेजिंग, ते ब्रँडिंग या ठिकाणी मिळवून दिलं आहे. श्री संत गाडगे महाराज यांनी 1905 साली पूर्णा नदीच्या तीरावर 5 घाट बांधले होते. मात्र या 5 घाटांपैकी 3 घाट अक्षरशः मातीत गाडले गेले आहे. याबाबत भातकुली तालुक्यातील पंचायत समितीच्या दुर्लक्षाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संत गाडगे महाराज यांनी 1905 साली पूर्णा नदीच्या तीरावर मुदगलेश्वर मंदिराच्या बाजूला 2 घाट तर लक्ष्मीनारायण मंदिर, गाडगेबाबांची कर्मभूमी आमला या बाजूनं 3 घाट उभारले आहे. लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला उभारलेले घाट सध्या पूर्णतः मातीमुक्त घाट असून शेवटी पायरीवर पाय ठेवून पाण्यात पाय टाकता यावा, तर दुसरीकडे मुदगलेश्वर मंदिराच्या बाजूला जे 2 घाट आहे त्यात मातीत गाळल्या गेल्यासारखे दिसत असल्याचा आरोप कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य अलका निलेश परडे यांनी केला आहे. निलेश परडे यांनी स्वतः ऋणमोचन क्षेत्राला भेट देऊन 5ही बांधलेले घाट याची पाहणी केली. त्यामध्ये श्री गाडगेबाबा लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या बाजूने 3ही घाट मातीमुक्त दिसून आले, तर भातकुली तालुकाकडून ऋणमोचन गावालगत पूर्णा नदीच्या पात्राला लागून असलेले 2ही घाट मातीत गेलेले आढळून आले, तर दुसऱ्या घाटाच्या 7 ते 8 पायऱ्या मातीत दबलेल्या आहे. तेव्हा प्रशासनानं युद्ध पातळीवर या घाटांची पाहणी करून स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली.
नाही तर तिथे जाईल ना खाली. नाही नाही इथपर्यंत आहे घाट. कुठं घाट आहे? अच्छा अच्छा. सरळ तिथे घाट आतून आहे. माती आहे. तसंच तिकडे जा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. गोल्ड सिल्वर अपडेट त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार अमरावती। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नियोजन भवनात बुधवारी अमरावती विभागस्तरीय नोडल अधिकारी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण वर्गात अमरावती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या आयोजनाबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी माहिती दिली. आज 24 जानेवारी 2024 अमरावती जिल्ह्यामध्ये विभागस्तरीय नोडल अधिकारी यांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यामधील वेगवेगळ्या विषयाचे जे नोडल अधिकारी नेमलेले आहेत त्यांना निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशिक्षण या ठिकाणी नियोजन भवनमध्ये आयोजित केलेलं आहे. 1 दिवसाचं ते प्रशिक्षण आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे जे काही नोडल अधिकारी आहेत, खर्च व्यवस्थापन असेल, आदर्श आचारसंहिता असेल, मतदार कक्ष असेल, निवडणूक निरीक्षक कक्ष असेल, वाहतूक दळणवळण याचे नोडल अधिकारी असतील, ह्या सर्वांचं प्रशिक्षण निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व पूर्वतयारी व्हावी आणि सर्व अधिकारी पूर्णपणे प्रशिक्षित असावे या उद्देशानं हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर 29 जानेवारीपासून एक 5 दिवसाचं सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचंही निवासी प्रशिक्षण नागपूर या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे, जेणेकरून सर्व निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत पार पाडावी या उद्देशानं या सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलं जात आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच शौर्यपदक प्राप्त जवानांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातून 21 वीरमाता, वीरपत्नींसह 4 जवानांना गौरवण्यात येणार आहे. बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल देखील उपस्थित होते. येणाऱ्या 26 तारखेला आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, गणराज्य दिनाच्या दिवशी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संध्याकाळी 7 वाजता जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये देशासाठी शहीद झालेले सैनिक आहेत त्यांच्या वीरमाता असो की वीरपत्नी असो यांच्या सन्मानार्थ आम्ही त्यांचा एक सन्मान व्हावा. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यासाठी शहीद झाले त्या वीरमाता वीरपत्नीचं आम्ही पूजन करणार आहे आणि पूजन करून त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे साडीचोळीतून बँकेच्या वतीने आणि त्यानंतर त्यांना एक शाही भोज देणार आहे. असा कार्यक्रम व त्याचप्रमाणे जे जिल्ह्यात आपलं जवान आहेत ज्यांना शौर्य पुरस्कार मिळाले आहेत ते जवान यांचासुद्धा आम्ही बँकेच्या वतीने सत्कार व सन्मान करणार आहे. त्यासाठी आम्ही संध्याकाळी 7 वाजता बँकेच्या वतीने कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी की वीरमाता असो की वीरपत्नी असो त्याच्यासाठी बँकेच्या मार्फत त्यांच्या घरी एक अधिकारी सन्मानानं बँकेचं वाहन घेऊन जाऊन त्यांना बँकेमध्ये आणणं आणि त्यांचा सन्मान करणं आणि सन्मान झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी बँकेच्याच वाहनाच्या मार्फत पोहोचून देणं अधिकाऱ्याच्या मार्फत. तो अधिकारी त्या तेवढं या बँकेमार्फत ती त्यांचा सन्मान ही
करणार आहे त्यासाठी संध्याकाळी 7 वाजता 26 तारखेला बँकेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, बँकेचे संचालक मंडळ व जिल्ह्यातील अधिकारी, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर यांनासुद्धा आमंत्रित केलं आहे. याच्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहतील व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पत्रकार, प्रिंट मीडिया यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करतो आहोत. अमरावती जिल्ह्यातल्या तामासवाडी इथं आयोजित शंकरपटात माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी बैलगाडी हाकली. त्यांचा बैलगाडी हाकण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या तामसवाडी इथं जंगी शंकरपट बैलजोडी शर्यतचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली होती. या शंकरपटात राज्यभरातून प्रसिद्ध बैलजोड्या सामील झाल्या. यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ यांनीही स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभाग घेतला आणि बैलजोडी हाकली. या बैलजोडी शर्यतीत 250च्या वर बैलजोड्या धावल्या आहेत. अगदी काही सेकंदाच्या आत वेगानं धावणाऱ्या बैलजोड्यांची शर्यत पाहण्यासाठी इथं मोठी गर्दी उसळली होती. तर माजी आमदार अभिजित अडसूळ यांचा बैलजोडी हाकण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. यातच बुधवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी राज्य सरकार विरोधात निदर्शनं करत धरणे आंदोलन केलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आणि 29 जानेवारीला मुंबई इथं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी दिला आहे. आरोग्यमंत्री, वित्तमंत्री, आशा गटप्रवर्तकांचा मानधनवाढीचा जीआर निघालाच पाहिजे. आशा गटप्रवर्तक मानधनवाढीचा जीआर निघालाच पाहिजे. आशा गटप्रवर्तक संघटनेचा आमच्या गेल्या काही दिवसापासून खूप मोठे आंदोलन चालू होते. आमच्या 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आम्ही आंदोलन केले. त्यामध्ये आमच्या काही मागण्या मंजूरही झाल्या, परंतु अद्यापही सरकारने आम्हाला आजपर्यंत त्याचंही काही दिलेलं नाहीये. तर ते असं दिले होते आशांना 7,000 रुपये तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, पण त्याचा लेखी अजून काहीच आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आता 12 जानेवारी पासून परत संपावर गेलेलो आहोत. तर त्यासाठी आमच्या मागण्या होत्या की आशाताईंना 7,000 रुपये तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये हे मिळालेच पाहिजे. दिवाळी भेटही मिळालीच पाहिजे. हे जोपर्यंत आमचा जीआर निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाही. मतदार यादीच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण सुधारित कार्यक्रमाची माहिती देण्याकरता मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं. दिलेल्या वेळेप्रमाणे मोठ्या संख्येनं पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात जाऊन बसले होते. पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची अर्धा तास प्रतीक्षाही केली, मात्र जिल्हाधिकारी न आल्यानं अखेर वाट पाहत असलेल्या सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि तिथून निघून गेले. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पत्रकार परिषदेचं आयोजन बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्यात आलं होतं. निर्धारित वेळेमध्ये जिल्हाधिकारी हे पोचले नाही. तब्बल पाऊण तास पत्रकारांनी वाट पाहिली, पण ते आले नाही. वारंवार निरोप पाठवूनही ते उपस्थित न झाल्याने अखेर पत्रकारांची व्यस्तता वेळ लक्षात घेता आणि वारंवार अधिकाऱ्यांकडून उशीर होत असल्यामुळे किती वेळ पत्रकारांनी वाट पाहायची असं हे नेहमीचं झालेलं असल्यामुळे अखेर नाईलाजास्तव पत्रकारांना या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकावा लागलेला आहे. याची राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा दखल घ्यावी व संबंधितांना तशा सूचना द्याव्या. पुढे असा कुठल्याही प्रकारच्या पत्रकार परिषदेमध्ये उशीर होणार नाही याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. भारत निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार अमरावती विभागात आज पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने बोलवली होती. निवडणूक विभागात 5 वाजता पत्रकार परिषद बोलवली असताना किमान पाऊण तास जिल्हाधिकारी हे पत्रकार परिषदेला उपस्थित न राहिल्यामुळे सर्व पत्रकारांनी आजच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी. अखेर अमरावती विद्यापीठाला मिळाले पूर्ण वेळ कुलगुरू.
नागपूरचे डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची कुलगुरूपदी निवड. डॉक्टर बाराहाते ठरले अमरावती विद्यापीठाचे 9वे कुलगुरू. मंगळवारी राजभवनातून या संदर्भात आदेश पारित. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं शासन लागले कामाला. विविध मोहिमेद्वारे नवमतदारांच्या नोंदणी सुरू. भटक्या आणि विमुक्त जातीच्या मतदार नोंदणीसाठी प्रयत्न. विशेष शिबिरांमध्ये 554 जणांची मतदार नोंदणी. नवमतदारांचा टक्का वाढला. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली. मेळघाट क्षेत्रात जिल्हा परिषद शिक्षकांच्या 313 जागा रिक्त, तर उर्दू माध्यमाच्या 58 शिक्षकांच्या जागा रिक्त. रिक्त जागांची माहिती शासनाकडे सादर. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.